शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार। सर्वात अगोदर या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवाचे मनापासून हार्दिक स्वागत आहे। खास करून आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ 100% पूर्ण बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून ताजी बातमी आलेली आहे। ती बातमी खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे। महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव कधी वाढणार, त्याचबरोबर सद्यस्थितीला ताजी परिस्थिती काय, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांदा निर्यातीसाठी परवानगी द्यावी यासाठी काय प्रयत्न चालू आहे, तर चला सविस्तर जाणून घेऊ। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, बातमी मात्र पूर्ण बघा। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुजरातचा बोलबाला, महाराष्ट्राला ठेंगा। बारीक कांद्याच्या निर्यातीस परवानगीसाठी वाणिज्य मंत्रालयाकडे साकडे। शेतकरी मित्रांनो, बातमी पूर्ण नक्की बघा, फायद्याचीच बातमी आहे। नाशिक, 1.5 महिन्यापूर्वीच गुजरातच्या व्यापाऱ्यास 3 देशांमध्ये कांदा निर्यातीसाठी मिळालेले टेंडर आणि आता निवडणुकीच्या धामधुमीत गुजरातच्याच पांढरा कांदा निर्यातीस मिळालेली परवानगी यामुळे आंतरराष्ट्रीय कांदा बाजारपेठेत गुजरातचा बोलबाला आणि महाराष्ट्राच्या आणि विशेष नाशिकच्या कांद्याला ठेंगा असाच काहीसा प्रकार सुरू असल्याचे दिसते। या निर्णयामुळे गुजरातमधील कांदा बाजारपेठेत 5 ते 7 कोटींची उलाढाल होणार आहे। महाराष्ट्रातील कांदा मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान शोधतोय। यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील लहान कांद्याला निर्यातीची परवानगी द्यावी अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेसह शेतकऱ्यांनी वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे। निर्यातीस परवानगी दिल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयावर टीका होत असून नाशिक भारतातील महत्त्वाचे कांद्याचे केंद्र असताना गुजरातच्या कांद्याचीच निर्यात का असा प्रश्न शेतकऱ्यांसह शेतकरी, कांदा निर्यातदार व शेतकरी संघटनांकडून विचारला जात आहे। म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी संघटनासहित भरपूर जण आक्रमक होताना दिसत आहे। मित्रांनो, वेगवेगळ्या निर्णयांनी गोंधळ हाती दुपाटणे। मागील 8 महिन्यामध्ये कांद्यासंदर्भात सरकारने वेगवेगळे निर्णय घेतले, यामुळे सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असल्याची टीका विरोधकांनी केली होती। कांदा निर्यात शुल्क, कांदा किमान निर्यात मूल्य, बांगलादेश, भूतान व नेपाळसाठी 50,000 मेट्रिक टन कांदा निर्यातन, फक्त गुजरातच्या पांढरा कांदा निर्यातीस परवानगी असे निरनिराळे निर्णय घेतले गेल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। या निर्णयामुळे आमचे भले झाले नाही, त्याऐवजी पूर्वीप्रमाणे सरसकट कांदा निर्यात सुरू करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे। महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली गेली आहे। गुजरातमध्ये शेतकरी राहतो, मग महाराष्ट्रात नाही का? कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने 8 महिन्यापासून आम्ही निर्यातबंदी सरसकट पद्धतीने हटवण्याची प्रतीक्षा करीत आहोत। सुनील बोर्डे, शेतकरी, टाकळी, विंचूर तालुका, निफाड। मित्रांनो, कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झालेले आहे। आता संपूर्ण कांदा निर्यातबंदी खुली करणे गरजेचे असताना सरकारकडून फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली गेली। केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यामध्ये भेदभाव करणार आहे। सरकारने त्वरित पूर्णपणे निर्यात खुली करावी। भारत दिगोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना। कांदा मार्केट सरसकट खुले करणे हाच इलाज सध्याच्या परिस्थितीवर आहे। बारीक कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली तर त्याचा फायदा नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल। सध्या कांद्याला मिळणारा भाव अत्यल्पासून भाव वाढला तर शेतकऱ्यांच्या निर्यातदारांचे भले होईल। विकास सिंग, कांदा निर्यातदार शेतकरी बोलताना। तर ही आहे सद्यस्थितीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी, ताजी परिस्थिती। चला मित्रांनो, अशा शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि दररोज व्हिडिओ नक्की बघा, शेअर सुद्धा करा। भेटू।